तर युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी आता अर्ज केलेला आहे। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचं मतपडताळणीसाठी अर्ज दाखल झालेले आहेत। पराभव झाल्यानं युगेंद्र पवार यांनी हा अर्ज केलेला आहे। युगेंद्र पवार यांचा मतमोजणीवरती आक्षेप आहे। काय एकतर लोकांचा निर्णय हा मान्य करावाच लागेल, तो आम्ही मान्य करतो केलाय। पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला हा अधिकार दिलाय की 5% EVM तुम्ही चेक करू शकता किंवा 5% बूथ मला वाटतंय तुम्ही ते चेक करू शकता। आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं आता संभ्रमाचं वातावरण आहे, संशयाचं एक वातावरण आहे। आणि त्याच्यामुळे जी आमची लीगल टीम आहे, जो आमचा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत आणि आम्ही स्वतः आम्हाला सगळ्यांना वाटलं की चेक करायला काय हरकत आहे आणि तो अधिकारही आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलाय आणि त्याच्यामुळे आज आम्ही ती चेक करण्याची मागणी तिथं केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।